स्वागत आहे मित्रांनो एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला आपण बघूयात आज आपलं बँक निफ्टीमधला ट्रेड आणि काय होती आजची स्टोरी. तर आजचं तुम्हाला परफेक्ट एक्झाम्पल बघायला मिळेल की स्टोरी जेव्हा इम्पॉर्टंट असते, स्टोरी जेव्हा खास असते, तेव्हा ट्रेड कसा अनफोल्ड होतो. तर चला सुरू करूयात. तर हे आहे माझे आजचे पोझिशन्स. आपण बुक केलेत अराउंड 2,000 रुपयाचं प्रॉफिट आणि ही आहे माझी आजची ऑर्डर बुक. तर पहिला ट्रेड आपण घेतला होता 10:23ला, म्हणजेच या कॅन्डलला इकडे. आणि ट्रेडिंग आयडिया हीच होती की हा पहिला पुलबॅक आहे आणि बाईंग प्रेशर येऊ शकतं ॲटलिस्ट प्रिव्हियस डे क्लोजपर्यंत. पण तसं आलं नाही आणि माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि याच्यामध्ये आपण बुक केलं 100 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजेच आपण एक्झिट केलं ब्रेक इव्हनला. दुसरा ट्रेड आपण घेतला होता एक्झॅक्टली 1:15 वाजता. हे आपण तुम्ही बघू शकता. आता या ट्रेड मागं आयडिया काय होती, तर इथे तुम्ही बघू शकता की हे बाईंग प्रेशर स्ट्रॉंग आलं एकदम आणि याच्यानंतरनं पुलबॅक अजून आलेला नव्हताच आणि आज मार्केट ओपन झालं थोडंसं गॅप डाऊन आणि आला पहिला पुलबॅक. आता जेव्हा पण पहिला पुलबॅक येतो तेव्हा एकदम हाय चान्सेस असतात की बाईंग प्रेशर थोडं तरी येणारच. मग माईट बी हे प्रिव्हियस हाय क्रॉस करेल किंवा नाही करेल, पण थोडं बाईंग प्रेशर एक्सपेक्टेड असतं. पहिला पुलबॅक कंटिन्युअसली असा सेल ऑफमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि माझी ट्रेडिंग आयडिया देखील सेम होती की हा पहिला पुलबॅक आहे आणि मी बघणार एक लॉंग एंट्री. तर इथे तुम्ही बघू शकता की मार्केट सेकंड हाफपर्यंत कॉन्सॉलिडेट करत होतं, म्हणजेच एक डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनवत होतं आणि याच्यानंतरनं आलं एक ब्रेकडाऊन. तर जर आपल्याला एंट्री मारायची आहे लॉंग साईडला तर काहीतरी सिग्नल पाहिजे, काहीतरी ट्रिगर पॉईंट पाहिजे. तर मी बघितली हे एक डोजी. तर हे फक्त एक डोजी बनणं आणि त्याच्या बेसिसवर ट्रेड घेणं हे चुकीचं आहे. पण याच्यामागे आपली एक स्ट्रॉंग स्टोरी होती, एक स्ट्रॉंग कॉन्टेक्स्ट होता, जो की होता हा स्ट्रॉंग बाईंग प्रेशर आहे. याच्यानंतर फर्स्ट पुलबॅक आहे. फर्स्ट पुलबॅक जनरली बायर्स येतात आणि त्याच्यानंतर इथे सेलर्स देखील ट्रॅप झालेत हे कन्सोलिडेशन झाल्यानंतर. आणि मी मग बघत होतो कुठलं पण एक बायर्सची सिग्नल, कुठला पण एक ट्रिगर पॉईंट. मग इथे बायर्सनी थोडी ॲक्टिव्हनेस दाखवली आणि इथे बनली एक डोजी. मग मी इमिडिएटली इथं एंट्री मारली आणि स्टॉप लॉस ठेवला एकदम छोटा, जो की आहे फक्त 60 पॉईंट्सचा आणि टार्गेट अचीव केलं अराउंड 1:2 आरचं. तर मी टार्गेट इथं का ठेवलं, कारण जेव्हा असं स्ट्रक्चर बनतं डिसेंडिंग ट्रायंगलचं तर इथे तुम्ही बघू शकता की सेलिंग प्रेशर इथून आलं आहे, इथून आलं आहे, इथून इथून इथून, म्हणजे मल्टिपल झोन्स आहेत जिथून सेलिंग प्रेशर आलं आहे. तर बायर्सला जेव्हा प्राईस अशी वरती घेऊन जायची आहे तर इथे रेजिस्टन्स फेस होणार, इथे 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 कुठून पण रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग अशा केसेसमध्ये बेटर हेच राहतं की जे फर्स्ट रेजिस्टन्स झोन आहे त्याचं एक कन्झर्वेटिव्ह टार्गेट ठेवा. मी देखील तेच ठेवलं, कारण इथे रिसेंटली इथून सेलिंग आलं होतं. मग या कॅन्डलचं हाय मी ठेवलं माझं टार्गेट आणि इथपर्यंत रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण परफेक्ट बसत होता, जो की होता 1:2 आरचा. मग मी घेतलं इथे एक लॉंग साईडचा ट्रेड. तर हे तुम्ही ऑर्डर बुक बघू शकता की 1:15ला मी एंट्री केली आणि 1:29ला एक्झिट, म्हणजे लगेच 15 मिनटात आपलं टार्गेट इथं अचीव झालं आहे आणि आपण बुक केलं आहे 2,000चा प्रॉफिट. तर हा होता बँक निफ्टीचा ट्रेड. तर आजचा मी बिटकॉईनचा पण ट्रेड तुम्हाला दाखवणार आहे, कारण रिसेंटली मी माझा क्रिप्टो परफॉर्मन्स देखील पोस्ट केला होता आणि मी इथून पुढे देखील जे मला ट्रेड्स खास वाटतील, भले ते लॉसचे असो या प्रॉफिटचे, ते मी अपलोड करत जाईल क्रिप्टोमध्ये देखील. तर आजचा ट्रेड पण बिटकॉईनमध्ये खूप इंटरेस्टिंग होता. तर हे तुम्ही बघू शकता, जर आपण असं झूम आउट केलं तर हे दिसतंय की हे एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे आणि याच्या ब्रेकआउटनंतर प्राईस फर्स्ट टाईम इथं येते आहे. मग जर प्राईस फर्स्ट टाईम सपोर्ट घ्यायला येते इकडे तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की थोडं तरी बाईंग प्रेशर येणारच. मग मी शोधत होतो एक लॉंग साईडची अपॉर्च्युनिटी. आता इथे तुम्ही बघू शकता की प्राईस कंटिन्युअसली लोअर लोज बनवत होती. हे इथे, हे असं, हे परत लोअर लोज. मग आता हे लोअर लोज बनवते म्हणजे लोअर टाईम फ्रेमवर प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये. मग मी बघत होतो एक लॉंग साईडला ट्रेड, म्हणजेच थोडंसं रिव्हर्सलवाला ट्रेड. तर याच्यासाठी बेस्ट होतं एक छोट्या स्टॉप लॉसवाला ट्रेड भेटतो आहे जिथे प्रिव्हियस स्विंगमध्ये मला स्टॉप लॉस ठेवायला मिळेल आणि अशी जागा मिळाली मला एक्झॅक्टली इथे. हे होती प्रिव्हियस स्विंग आणि ह्याच्या जस्ट वरती बनलं एक डोजी कॅन्डल आणि स्टॉप लॉस मग एक्झॅक्टली बसत होता फक्त 170 पॉईंटचा.
म्हणजे फक्त प्रिव्हियस स्विंगच्या खाली माझा स्टॉप लॉस होता आणि माझं टार्गेट होतं हे प्रिव्हियस स्विंगचं, जे की आहे हे वालं 80,000च्या थोडंसं खाली, कारण प्रिव्हियस स्विंग हेच होता. मग आपण हे इथे पण देखील ऑर्डर बुक तुम्हाला दाखवतो मी. इथे तुम्ही बघू शकता की आपण ट्रेड घेतला होता अराऊंड किती वाजता, 12:45च्या अराऊंड ट्रेड घेतला होता आणि त्याच्यानंतरनं मी एक्झिट केलं आहे अराऊंड 227ला. 227ला म्हणजे एक्झॅक्टली या कॅन्डलला इकडे जेव्हा ही फ्लिक मारली वरती, तेव्हा माझं मोर दॅन 1:3 आर झाला होता. 3.5 रिस्क टू रिवॉर्ड अचीव झाला होता आणि मी इथे एक्झिट केलं. आणि याच्यामध्ये बुक केलं आहे मी 4,750 रुपये, म्हणजे लगभग 5,000 रुपयाचा प्रॉफिट बुक केला आहे. आणि हे आहे चार्जेस. तर आज आपण टोटल बुक केलं आहे अराऊंड 7,000 रुपयाचा प्रॉफिट. आणि दोन्ही ट्रेडमध्ये कॅन्डल पॅटर्न किंवा कॅन्डल स्टिकच्या बेसिसवर जर तुम्ही ट्रेड बघाल तर बिलकुल पण तुम्हाला काही सिग्निफिकंट वाटणार नाही. पर जर तुम्ही त्याच्यामागची स्टोरी बघाल, कॉन्टेक्स्ट बघाल, तर मग त्या ट्रेडमध्ये काहीतरी लॉजिक आहे. तर असंच जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटीकडे जायचं आहे तर मार्केटला तुम्ही काहीतरी कंडिशन द्यायला शिका. म्हणजेच तुम्हाला जर एंट्री करायची आहे तर रॅन्डमली कुठे पण शॉर्ट किंवा कुठे पण लॉंग असं करू नका. काहीतरी मार्केटला कंडिशन द्या. जशी मी आजची कंडिशन दिली होती की इथे तुम्ही ब्रेकडाऊन करा, सेलर स्ट्रॅप होऊ दे, मग मी लॉंग साईडला एंट्री करतो. आणि मी एक्झॅक्टली तोच प्लॅन फॉलो केला आणि इथे एंट्री केली. मग तुम्ही ती कंडिशन काही पण द्या, 55,500 क्रॉस केल्यावर मी एंट्री करणार किंवा इथे हॅमर बनवल्यावर मी एंट्री करणार, पण काहीतरी आधीच काहीतरी कंडिशन देऊन ठेवा आणि तसं जर अनफोल्ड झालं तर तुम्ही एंट्री करा. मग याच्यामुळे काय होईल, जरी तुमचा प्रॉफिट झाला तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या ॲनालिसिसवर कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुम्हाला कॉन्फिडेंटली तुम्ही ट्रेड घ्याल आणि प्रॉफिटेबिलिटीकडली वाटचाल तुमची फास्ट होऊन जाईल. मग इन द एंड हेच म्हणायचं आहे की स्टोरीकडे लक्ष द्या, मार्केटला कंडिशन द्या आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड करा. तर हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रांना पाठवा. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.